नमस्कार, आई ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत। आजच्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अर्णवने पालघरच्या आजी आजोबांसोबत केलेली मजा मस्ती। आम्ही शिराळ्यावरून म्हणजेच कांद्यावरून माझ्या सासरहून सकाळी 11:30 वाजता पालघरला यायला निघालो। हे तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलंच असेल। साधारणतः आम्हाला पालघरला पोचायला 8:30 ते 9 वाजले होते। येताना आम्हाला ठाण्याला थोडंफार ट्रॅफिक लागलं, पण आमचा प्रवास पूर्णपणे व्यवस्थित झाला आणि खूप चांगला झाला। अर्णवने प्रवासादरम्यान खूप एन्जॉय केला, बऱ्याच नवनवीन गोष्टी त्याने बघितल्या। अर्णवच्या पहिल्या बड्डेला मी इकडे पप्पांच्या शाळेवरती आले होते आणि त्यानंतर आता डायरेक्ट अर्णवचा 3रा बड्डे झाल्यानंतर मी या ठिकाणी आली आणि ही आहे माझ्या पप्पांची आश्रमशाळा, प्राथमिक आश्रमशाळा मासवण। इथे 1ली ते 7वी पर्यंतची शाळा आहे आणि आता मे महिन्याच्या सुट्ट्यांसाठी सर्व मुलं घरी गेलेली आहेत, नाहीतर इथे मुलांचं वसतिगृह देखील आहे आणि सर्वच मुलं या ठिकाणी राहतात। पालघर जिल्ह्यापासून 7 किलोमीटरच्या अंतरावरती ही शाळा आहे आणि इथलं वातावरण खूप सुंदर, खूप छान आहे। हा आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ। अर्णवने थोडाफार नाश्ता माझ्या हातून खाल्ला आणि त्यानंतर त्याने बाबांच्या हातून पूर्णपणे नाश्ता केला। आणि सगळ्यात खूप महत्त्वाची गोष्ट की अर्णवला नाश्ता करताना किंवा जेवताना कधीतरी अधेमध्ये TV लावावा लागायचा, पण इथे आल्यापासून अर्णवची TV बघण्याची किंवा मोबाईलवरती इतर कुठलंही कार्टून बघण्याची सवय ही पूर्णपणे बंद झाली। आजोबांचा लाडोबा त्यांच्याशी गप्पा मारत आणि इकडे तिकडे चिव काऊ बघत जेवू लागला। हे बघताना खरंच खूप आनंद होत होता। त्यानंतर अर्णवने माझ्यासोबत आणि मी मम्मीसोबत मदर डे देखील सेलिब्रेट केला। आजोबांनी लाडोबासाठी ही रिमोटची कार आणली होती। तिची चार्जिंग संपेपर्यंत तो खेळत होता आणि चार्जिंग संपल्यानंतरच तो इतर खेळ खेळत होता। आजोबांनी टेरेसवरती माठ भाजी लावली होती। ही भाजी दोघांनी मिळून तोडली आणि अर्णव ती भाजी टेरेसवरून खाली घेऊन आला। आईने ती बनवली आणि संध्याकाळी अर्णवने तीच भाजी आवडीने चपातीसोबत खाल्ली। हा व्हिडिओ 3ऱ्या दिवशीचा आहे। आम्ही 3ऱ्या दिवशी बीचवरती गेलो होतो आणि जाताना मला रस्त्यामध्ये एका ठिकाणी माकडं दिसली। हा स्पॉट वाघोबा खिंड म्हणून आहे, पालघरला जाताना लागतो आणि या ठिकाणी भरपूर माकडं असतात। आमच्या एका नातेवाईकांचं घर बीचपासून जवळच आहे, तर आधी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो। तिथे थोडा वेळ थांबून आणि त्यानंतर आम्ही बीचवरती गेलो। आज बऱ्याच वर्षानंतर मी गाडी चालवायला हातामध्ये घेतली आणि मला थोडीफार जी गाडी चालवता येते ह्यामागे 2 व्यक्तींचं श्रेय आहे। एक तर माझे पप्पा आणि माझे सासरे। म्हणजे माझ्या पप्पांनी मला पहिल्यांदा गाडी चालवायला शिकवली, पण लग्न झाल्यानंतर आम्ही जिकडे जाऊ तिकडे मला माझे सासरे गाडी चालवायला देत होते, त्यामुळे माझी थोडीफार प्रॅक्टिस होत होती। रात्री मी मम्मीच्या हातावरती मेहंदी काढत होते, तर ते बघून अर्णव देखील आजोबांच्या हातावरती मेहंदी काढून देत होता। कारण दुसऱ्या दिवशी आजी आणि आजोबा म्हणजेच माझे मम्मी पप्पा ह्यांना माझ्या मामाच्या मुलाच्या लग्नासाठी गावाला जायचं होतं, त्यामुळे ते दोघंही दुसऱ्या दिवशी पहाटे गावी यायला निघाले।
दुसऱ्या दिवशी जेव्हा आजी आजोबा दोघंही गावाला गेले होते तेव्हा अर्णवला काही त्यांच्याशिवाय करमत नव्हतं आणि मग त्यामुळे तो त्यांच्याशी फोनवरती बराच वेळ बोलत होता. मी त्याला सांगितलं फोन मला दे, तर नाही म्हणायचा आणि तो कंटिन्यू 20 ते 25 मिनटं पहिल्यांदा तो फोनवरती एवढं सगळं बोलला. आणि तो बाबांना सांगत होता की तुम्ही आईला घेऊन ऑफिसवरून लवकर या. माझ्याकडे दे. दे माझ्याकडे आता. मला दे ना बोलायला. बर बोल. सांग मॉमकडे देतो आता. मॉमकडे देतो सांग. आता दे माझ्याकडे बोलायला. दे मला फोन दे. दे ना मला बोलायचंय. तात्या मामा नाही आला. नाही आला तात्या मामा. तात्या मामा नाही आला, ऑफिसला आहे सांग. बर. आता मॉमकडे देतो सांग. मॉम बोलणार आहे सांग. दे ना. स्विमिंग करायला गेला. आता मॉमकडे देतो सांग. दे ना मॉमकडे. हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.